अँड जेरी बघतोय पप्या आणि लगेच ते चालू होते त्याच्यावर आणि ते सगळं बघता बघता पप्याला मोबाईलचा काय होतंय नादच लागून जाते. आई म्हणते दुकानला जातो का पप्या शॅम्पू आणायला? ती पप्या म्हणते आई अगं मोबाईल दिला तर शॅम्पूच काय टॅम्पू सुद्धा आणतो म्हणला, तू मोबाईल फक्त घे म्हणला. काय काम सांगितलं की पप्या मोबाईल मागते, जेव म्हणलं की मोबाईलच मागते, काय शाळेत जा म्हटलं की मोबाईलच मागते. पण त्या मोबाईल शिवाय त्या पप्याला काय जमत नाही. आईला राग येते की दिवशी पकवास बदलले आणि पप्याला बदलून काढते आणि मग पप्या मोठ्याने रडते. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, जन्मला तेव्हा पप्याला मोबाईल माहिती होता का? नाही, माहीत नव्हता. मग कुणी माहिती करून दिला? आईनं. मग चूक आईची आहे का पप्याची आहे? आईची आहे. मग बदललं कुणाला पाहिजे? अयो विठाला आम्ही लहान असताना टीव्ही 25 घरामध्ये एखादा टीव्ही असायचा, 50 घरामध्ये, आणि तिथं टीव्ही बघायला जायचं म्हणलं का त्या घरची मालकीन एवढ्या पाटीत शेंगा घेऊन आणि पोरानो फोडा शेंगा. काय सांगायचंय तुम्हाला, रामायण संपलं तरी टोपलं काय संपाय तयार नाही. आणि टोपलं संपल्याशिवाय जर कोणी उठलं तर उद्याचं रामायण मी तुम्हाला दाखवितच नसते. आणि ते काय पोराचं धाडस आहे ती टोपलं फोडल्याशिवाय उठायचं, काय सांगायचंय. त्याच्यामुळं तर माझी नक बारकी आहे ती. पूर्वीच्या काळातली ती आई काय करायची, आपल्या लेकराला टीव्हीचा नाद लागल म्हणून टीव्ही बंद करून ठेवायची. आता एखादी स्त्री आपलं लेकरू 10-5 वर्षाचं होईपर्यंत मोबाईलचा नाद सोडून देईल का? कुणी हातवर करते का? बघू बरं कोण मोबाईल आजपासून सोडून देणार आहे. बाया म्हणते जा की बाबा आलेल्या वाटेने आमचं कशाला मोबाईलचा काढायला लागला. आणि पुन्हा वर्ण म्हणते तुझी बायको तरी तुझं ऐकती का? खरंच ऐकत नाही व काय सांगायचंय तुम्हाला. विठाला पतिव्रता धर्माचं पालन केलेल्या स्त्रीचं सामर्थ्य असं गर्गाचार्यांनी सांगितलं. ऐका, त्यावेळा गोपिकांनी दुसरा दृष्टांत सांगितला. म्हणजे दृष्टांतांनी सिद्धांत तुम्हाला जमतेत काय का? गोपिका म्हणायला लागल्या एका देशात पती पत्नी राहत होते, दुष्काळ पडला, पतीला परदेशाला जावं लागलं, पत्नी मागं लागली. पत्नीला त्या पतीने सांगितले हे बघ, हा माझा पुतळा म्हणजे माझं प्रतीक आहे, हा तुझ्याजवळ ठेव, त्याची सेवा कर, मी परदेशाहून परत येईपर्यंत हाच तुझा पती. आणि त्या पत्नीनं त्या पुतळ्याची सेवा करायला सुरुवात केली. 2 महिने लोटले, 4 महिने, 6 महिने लोटले. या पत्नीनं त्या पुतळारूपी पतीला आंघोळ घालावी, त्यालाच नैवेद्य दाखवा, त्याच्या चरणाची सेवा करावी. एक दिवस संध्याकाळी 6 महिन्यानंतर दरवाजा वाजला आणि बाहेरून आवाज आला, मी परदेशाला गेलेलो, तुझा खरा पती आलोय, दार उघड. आणि मग आता गर्गाचार्य सांगा, ती जी स्त्री आहे ती कुणाची सेवा करते? पतीची सेवा करते, पुतळारूपी पतीची सेवा करते. जर उठावं तर पतीच्या सेवेत खंड पडेल का नाही? पडेल. आणि नाही उठावं तर बाहेर आलेला कोण आहे? पतीच आहे. त्याच्या सेवेमध्ये सुद्धा काय होईल? खंड पडेल. मग तिनं उठावं का नाही उठावं? उठावं का नाही उठावं? त्यावेळा गर्गाचार्य म्हणाले, अगं गोपिकानो, परदेशाला गेलेला खरा पती परत आल्यावर घरच्या चिखल मातीरूपी पतीचं काय काम आहे? त्यावेळा गोपिका म्हणाल्या, वैकुंठाहून आमचा खरा पती कृष्ण परमात्मा या गोकुळात आल्यावर घरच्या चिखल मातीरूपी पतीचं काय काम आहे? एवढं प्रेम त्या गोपिकांनी कृष्ण परमात्म्यावरती केलं. महाराज लाली मेरे लाल की जित देखूं लाल, लाली मेरे लाल की जित देखूं लाल, लाली देखने में गई मैं भी हो गई लाल. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतायत, ऐका. आनंदले मना प्रेमे पाझरती लोचन, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद, छंद छंद गोविंद गोविंद
महादेवजी आले साधूचा वेश धारण करून, आणि साधूचा वेश धारण करून महादेवजी आले. महादेवाने गोकुळामध्ये प्रवेश केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवाला पाहून सगळेजण लोक दर्शन घ्यायला लागले. पण साधूच्या वेशातले महादेव आहेत. कृष्ण परमात्म्याला त्यांनी विनंती केली, मला तुमचं काय करायचंय, दर्शन घ्यायचं आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे, आणि तुम्हाला भेटायचं असल्या कारणामुळे तुम्ही काहीतरी लीला करा, मला दर्शन द्या. आता कृष्ण परमात्मा आतमध्ये आहेत, पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. कृष्ण परमात्म्याने रडायला सुरुवात केली. इतके रडायला लागले देव, इतके रडायला लागले, आणि त्यावेळेला यशोदा माता म्हणायला लागली, बाळ रडायला लागलेलं आहे. रडते माझे बाळताने समजावी तारायणा, नाना परी समजावी ते मागे ते काया देते पोपटोणी निजवी हलवी बाळना. रडते माझे बाळताने समजावी तारायणा, रडते माझे बाळताने समजावी तारायणा. कृष्णाला भेटण्याकरता महादेवजी आलेले, आणि दासी सांगायला गेलेले, अगं यशोदा मैया, तुला लालाला भेटण्याकरता एक साधू महाराज आलेत. यशोदेने खिडकीतनं पाहिलं, त्या साधूच्या गळ्यातला सर्प पाहिला, आणि सर्प पाहिल्यानंतर ती यशोदा माता म्हणायला लागली, असल्या साधूच्या गळ्यात काकाला मी काय माझ्या पोराला देणार नाही. म्हणली, बघ त्याच्या गळ्यात कसला मोठा साप आहे, कुठलं बी येते तिनं आमच्या लेकराला काय बघा ह्यांना वजं पडले. म्हणली, मी काय देणार नाही, माझ्या लालाला मी बाहेर घेऊन जाणार नाही. पण कृष्ण परमात्म्याला महादेवाने विनंती केली होती, महादेवांना कृष्णाला भेटायचंय, त्यामुळे देवाने असं रडायला सुरुवात केली. देव काय रडायला थांबायलाच तयार नाहीत, रडायचं थांबायला तयार नाहीत. त्यावेळेला महादेवाने सांगितलं, हे बघा, बाळ जर रडत असलं का नाही, त्याला औषध देण्याची माझ्याकडे काही औषधी आहे, आणि ते औषध दिल्यानंतर बाळ रडायचं थांबल्याशिवाय राहतच नाही. आता मात्र यशोदेचा नाईलाज झाला. यशोदेनं कृष्णाला बाहेर आणल्यानंतर कृष्ण असा महादेवाकडे हात करायला लागला, आणि महादेवाला भेटायचं असं दिशा दर्शवायला लागला. नाविलाज झाला. यशोदेनं महादेवाच्या काकाला दिलं कृष्णाला. महादेवानी आणि कृष्णाची काय झाली, हरिहराची भेट झाली, आणि भेट झाल्यानंतर महादेवाने तांडव नृत्य करायला सुरुवात केली. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाची हृदय गोडी साखरेच्या ठाई. ही भावना देवाने दाखवून दिली. देव मोठे झाले, रांगत रांगत रांगायला लागले, यमुनेच्या काठी गेले, माती खाल्ली, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगणात कोण्या देखील असे, रंगणी रंगणात कोण्या देखील असे, रंगनी रंगनाथ तोम्या देखील आहेस, रंगनी रंगनाथ तोम्या देखील आहेस, तोम्या देखील आहेस. कृष्णानं माती खाल्ली. सगळे गोपाळ सांगायले कृष्णानं माती खाल्लेले. बलराम दादा म्हणायला लागला, आई यानं माती खाल्लेली. आई ग आई नाही खाली मी माती, आई ग आई नाही खाली मी माती, आई ग आई नाही खाली मी माती, आई ग आई नाही खाली मी दादा. खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम. आड घेतो माझ्यावरी, आई ग आई नाही खाली मी माती, आई ग आई नाही खाली म्या माती, आई ग आई नाही खाली म्या, नाही खाली म्या, नाही खाली म्या. कृष्ण परमात्म्याने आणि त्या ठिकाणी माती खाल्ली नाही असं त्या आईला सांगायला लागले. तरी सुद्धा आईनं आ करायला लावलं. कृष्णाने तोंड आ केलं, आणि कृष्ण परमात्म्याला यशोदा म्हणते, अरे देवा, तू देव आहेस, कृष्णा तू देव आहे, उद्याची पिढी तुझं अनुकरण करणार आहे. देवानी जर आज माती खाल्ली तर उद्याची लोक खडी खातील, डांबर खातील, सिमेंट बी खातील, काय सांगतायत. त्याच्यामुळे देवा तू काही माती खायची नसती गड्या, असं आईनं समजावून सांगितलं. अनेक देवानी खोड्या सुरू केल्या. देव आता चालायला लागले. एका घरी गेले, आणि गवळण अशी रांगोळ काढत होती. तिला म्हणली, झाली का रांगोळ काढायची? अंगात चडी नाही, बनियन नाही, काय नाही, तर नुसता मोकळाच कार्यक्रम. आणि देव म्हणले, झाली का रांगोळ काढायची? झाली होय. झाली का? होय म्हणली, झाली की. आणि अष्टदळ काढिले अंगणी, त्यावरी मुते चक्रपाणी, त्याच्यावर लघवी केली देवाने.
आता कशी रांगोळ चांगली दिसायला लागली म्हणजे आहे का नाही. देवाच्या मागं ती काठी घेऊन पळायला लागली गोपिका. एका घरी गेले, तिथं हे दुलदोणी हलवीत होती गोपिका. आणि त्या गोपिकेला म्हणायला लागली, होय का माझं इकडं वासरू फिसरू आलं होतं का, वासरूच गमावलंय म्हणले, सकाळपासून मी वासरू शोधतोय का, माझं पांढऱ्या रंगाचं वासरू आहे, बघू दे बरं तुझ्या डेऱ्यात माझं वासरू गेलं. आता डेऱ्यात कुठं वासरू जात असते, ती काय चिमणीचं पिलो आहे का डेऱ्यात आहे. अगं म्हणले माझं वासरू मायावी आहे, बारकं होतंय मोठं होतंय, सरक म्हणले मला डेऱ्यात बघू दे. डेऱ्यात बघायला म्हणून गेले, डेऱ्यात उडी घेतली देवानी. डेऱ्यात उडी घेतली आणि दही दूध सगळं त्यातलं लोणी सगळं खाऊन टाकलं, नुसतं ताकाचं पाणी ठेवलं आणि वरी आले म्हणले, बरं का ग तुझ्या डेऱ्यात माझं वासरू नाही बरं का. आणि तिनं बघितलं तर सगळंच लोणी देवानं खाऊन टाकले. ती काठी घेऊन देवाच्या पाठीमागं धावायला लागली. देवाने अनेक खोड्या केल्या. देवाने पाहिलं की एके दिवशी आणि गोकुळामध्ये इंद्रदेवाची पूजा करायला सुरुवात केली. त्यावेळा नंदबाबाला सांगितलं कशासाठी इंद्रदेवाची पूजा आहे. त्यावेळा सांगितलं इंद्रदेव ही पर्जन्याची देवता आहे बाबा, उगाच कोणाची बी पूजा करीत बसताव आणि कुणाला बी मोठेपणा देताव म्हणून तर लोक तुमच्या जवळ राहीना. ती म्हणला हो का कोणाला बी आपलं गोड बोलता म्हणला, तो तुम्हाला माणसाच कळत नाही. ती म्हणला कसा गट टिकवायचा मी सांगतो तुम्हाला, ऐका म्हणला. आता पूजा देवाची करायची नाही, इंद्र पळतच आला पाहिजे, त्यासाठी गोवर्धनाची पूजा करायची म्हणला. इतक्या दिवस तुम्ही इंद्राची पूजा केली, इंद्र आलाय का कधी नाही, मग आता इंद्राची पूजा करायची नाही. इकडं पिन मारली की तिकडून धरून निघाला पाहिजे म्हणलं. चला म्हणला गोवर्धनाकडे 56 भोग घेतली आणि गोवर्धनाची पूजा केली. गोवर्धनाला विनंती केली, अरे देवा तुझा अभिषेक करण्याकरता आणि आम्ही गंगेचं पाणी एवढ्या लांबून आणू शकत नाही, काहीतरी कृपा कर. मानस गंगा त्या ठिकाणी प्रकट झाली. आजही तुम्ही गोवर्धनावर गेले का नाही, गंगा माता प्रकट झाली, त्याला मानस गंगा म्हटलेलं आहे. गोवर्धनाला 56 भोग दिले. इंद्राला माहीत झालं, आबाळाला विनंती केली, त्याला आदेश दिला. 8 दिवस असा भयानक पाऊस पाडायला सांगितला, असा पाठीमाग कधी झाला नाही, पुढे झाला नाही, इतका मोठा पाऊस इंद्राने पाडायला सुरुवात केली. त्यावेळा ते सगळे लोक म्हणाले गोकुळातले, म्हणले हे देवामुळे झाले, म्हणले कृष्णामुळे झाले. व कुणाला बी म्हणले ताप देते, कुणाला बी म्हणले काय त्याची तक्रार माहितीचा अधिकार मागायची काय गरज होती का, म्हणले त्याच्यामुळे तर सगळं मागं लागले, म्हणजे असला घोटाळा झालाय, काय गरज होती का त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढायची. देव म्हणला काय काळजी करू नका, चला माझ्याबरोबर. देवाने त्या सगळ्या गोपाळाने विनंती केली, काठी घ्या रे हातामध्ये आणि गोवर्धन पर्वत उचलायचा म्हटले. आणि गोवर्धन पर्वत उचलला देवाने करंगळीवरती. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या. ऐका, सगळ्या गोपाळांना आता वाटायला लागलं हा गोवर्धन पर्वत देवानी करंगळीवरती उचललेला नसून काट्याच्या आधारावरतीच, आमच्या काट्याच्या आधारावरती उभा आहे. त्यावेळेला 8 दिवस पाऊस पडला, कुणाला काही झालं नाही. देव म्हटले बघा आता पाऊस थांबलेला आहे, तुम्ही सगळे गोपाळ बाहेर जा. गोपाळ म्हणाले देवा अरे तू सगळ्यात लहान आहे, म्हणून आम्ही जर आमच्या काट्या काढून घेतल्या तर गोवर्धन पर्वत तुझ्या अंगावरती पडेल. मग देव म्हटलं का रे मी जाऊ का बाहेर अगोदर सगळ्याच्या. हा देवा तुम्ही बाहेर जा. असं म्हटल्यावर देवानी निस्ती काय करंगळी लावलेली नुसती उग अर्धा इंच खाली घेतली, सगळ्याच्या सगळ्या काट्या मोडून गेल्या, कडाकड काट्या मोडल्या. आता देव म्हणाले जाऊ का रे बाहेर. गोपाळ म्हटले आता आमचं असं नीट करायचं का, म्हणले देवा आम्ही आधी बाहेर जातो, पुन्हा तुम्ही बाहेर या. सगळे गोपाळ बाहेर गेले. देवाने पुन्हा पर्वत खाली ठेवला आणि इंद्राने पाहिलं 8 दिवस पाऊस पाडला पण काहीच झालं नाही. इंद्र ऐरावतावरती बसून आला, पाहतो तर काय हा साक्षात देव आहे. त्याने देवाला दुग्धाभिषेक केला आणि इंद्रदेवाचा अभिमान नाहीसा झाला महाराज. असे अनेक लीला केल्या. ब्रह्मदेव एके दिवशी वासरं पळून घेऊन गेले होते. बरं म्हणले गोपाळा नाही पळून घेऊन गेले, देवाने इकडं वासर बी निर्माण केली, गोपाळ बी निर्माण केले. तिकडं ब्रह्मदेवाला सगळे सांगायला लागले देव लोक, गोकुळातले सगळे वासरं गाई वासरं सगळे गोपाळ सुरक्षित आहे. ब्रह्मदेव बघायला आला, इकडं आला तर तेच गाई वासरं गोपाळ, वरी गेला तर तेच गाई वासरं गोपाळ, इकडं गेला तरी तेच गाई वासरं गोपाळ. ब्रह्मदेव म्हटला चक्रा मारून फिरून फिरून दमलो, पण कृष्ण परमात्मा हा काय साधा सुद्धा नाही, हा साक्षात विष्णू स्वरूप आहे, हा देव आहे. अनेक खोड्या देवाने केल्या. अनेकाच्या खोड्यांचं वर्णन करताना या ठिकाणी संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. ऐका, गवळणी सांगती गारानी रात्री आला चक्र पाणी, खाऊनी दही दूध तुप दोणी, अवघी ओढिली विरजणी, हागे बाई धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तू जाताना, कोठवरी सोसुमी धिंगाणा. ऐका, ते यशोदा मातेकडं सगळ्या खोड्या घेऊन सगळ्या गोपिका जाऊ लागल्या आणि खोड्या करायला खोड्या सगळ्या कृष्णाच्या सांगायला लागल्या. एके दिवशी गवळण घरामध्ये झोपली होती आणि ती कृष्ण परमात्मा आतमध्ये गेले, दहीदूध लोणी चोरून खाल्लं आणि त्या सुनेच्या मुखाला दहीदूध लोणी लावलं सुनेच्या मुखाला. आणि कृष्ण गेला पळून.
आणि सासूबाई बाहेर गेलेली होती, तिनं दार वाजवलं, दार उघडलं त्या सुनेनं, आणि सासूबाईनं पाहिलं सुनेच्या मुखाला काय लागलेलं आहे, लोणी लागलेलं आहे. ती म्हणली किती तुम्ही म्हणली महाभयानक चोरी तुम्हीच केलेली आहे म्हणली, आणि त्या नंदाच्या पोरावर काय करता तुम्ही सगळ्या सुना, आणि त्या नंदाच्या पोरावर कृष्णावर आळ घेता आणि चोरून दही दूध लोणी त्याच्या नावाखाली तुम्ही चोरून खाता, असं त्या सासूबाईने सांगितलं. त्याला सुनबाई म्हणाली, अहो त्या बाई तुम्हाला असं वाटतंय मी चोरून खाणारी सुनबाई मी नव म्हणली तसली, मला काय चोरून काय 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 घरच्या महिला का नाही नुसतं चोरून खायचा कार्यक्रम चाललेला असते. तुमच्या गावातलं सांगत नाही बरं का, आमच्याकडले सांगायला लागले तुम्हाला. ऐका काय बा, सासू बाहेर गेली का सुनून काहीतरी चोरून खायचं, सून बाहेर गेली की सासूनं काहीतरी चोरून खायचं. सासूबाई सुनाला म्हणली, सुनबाई जरा एक काम कर, जरा म्हटली तिथं धुणं आण म्हटली नदीवरनं, आणि धुणं घेतलं बकेटमध्ये, आणि मग सासू मला काम सांगते ज्या अर्थी धुणं आणण्याकरता, त्यावेळा ज्या अर्थी मला बाहेर पाठवले सासूबाईनी, त्या अर्थी सासूबाईला काहीतरी नक्की चोरून खायचं आहे, मला ती द्यायचं नाही म्हणून ती काय करायला लागलेली, मला घराच्या बाहेर पाठवायला लागलेली. पण माझं बी बाहेर इटकूर आहे म्हणली, माझं बी माहेर इटकूर आहे. आणि बक्की म्हणली कशी धुणं पिळून आणते, निश्चित पाण्यात बुडवूनच आणते म्हणली, काही काळजीच करू नको. गेली नदीला नुसतं पाण्यात बुडवलं, तीच माघारी फिरली. सासूबाईने विचार केला सून घराच्या बाहेर गेली तर काहीतरी चोरून खावं. लवकर होणारा पदार्थ म्हणली शेवायचा भात, लगेच आदन टाकलं पाण्याला, शेवाया टाकल्या, 2च मिनिटात शेवायचा भात तयार, ताटात ओतून घेतला. शेवायच्या भाताची जात लय डेंजर आहे, 2 मिनिटात होतंय पण गार व्हायला 10 मिनिटं लावते, काय सांगायचं. भात काय गार होता होईना. त्या सासूबाईनं घरातल्या हॉलमध्ये बाहेर आली, आणि बाहेर आल्यानंतर तिथं बसली भात खाण्याकरता. तिनं विचार केला सुनबाई बाहेर गेलेली आहे, भात काय गार होता होईना, आणि बाहेरनं जर सुनबाई आली तर माझ्या भाताचं खापर उघडत पडेल म्हणली, त्याच्यामुळं मग कुठं जायचं, चला म्हणली आतल्या घरात जावं आणि तिथं निवांतीनं भात खावा. आतमध्ये गेली, तेवढ्या सुनबाई धुणं धुवायला गेलेली, नुसतं धुणं पाण्यातनं काढलं ना आलीच बघा, बादली टिकवली, बघितलं सासूबाई कुठं आहे, सासूबाई कुठं दिसत नाही. सुनबाईनं विचार केला ज्या अर्थी सासू बाहेर गेलेली आहे त्या अर्थी काहीतरी आपण चोरून खाल्लं पाहिजे. काय चोरून खावं, घरामध्ये दूध भरपूर होतं, दूधच पिते म्हणली, आणि मग त्या ताटामध्ये दूध ओतून घेतलं, बाहेरच्या घरात येऊन बसली. तिनं विचार केला ही तू दूध पिण्याकरता मी घराच्या बाहेर बसलेली आहे बाहेरच्या खोलीत, बाहेरून सासू आली तर ही माझं दुधाचं भांडं काय होईल म्हणली, उघडं पडत. मग चला म्हणले आतल्या घरात आणि आतमध्ये निघाली. आतमध्ये गेल्यानंतर आतल्या खोलीत सासूची सुनची नजर झाली बघा. ती 2 मांजर कशी कळवण करते ती, आणि दोघीची नजर झाली. पण सुनबाईला विचार होती तिचं माहेरीट करून हो का. सुनबाई म्हणले आता आपली चोरी उघडे पडल. सुनबाई म्हणले आत्या बाई निसता भात कसा खाता, दूध तरी घेऊन का वाटली. आणि दोघींनी मिळून भात खाल्ला बघा दूध टाकून. काय सांगायचं, असं काय चोरी करण्याच्या पद्धती महिलांच्या असत्या त्या. मला लय पद्धती माहिती आहे त्या, पण पुन्हा तुम्ही मला शिवाय द्याचाल मागं, मग मी काय सांगत नाही. आणि मग ते सुनबाईला ती म्हणायला लागली अगं नंदाच्या पोरावर नाव घेते आणि घरी बसून दही दूध लोणी खाते. ती म्हणली उद्या धुणं धुवायला तू जा, कसा नंदाचा पोरगा येतोय मी बघते म्हणली, कोण चोरी करतं हे तरी उघडं पडत. सासूबाई घरी बसली, घरी झोपली. कृष्ण परमात्मा आला. आता त्या कृष्णानं दही दूध लोणी चोरलं आणि सगळ्या त्या सासूबाईला दाढी मिश्या सगळं तोंडाला सगळं पांढरं करून टाकलं. आणि मग ते दरवाजा उघडला सासूबाईनं सुनबाई आल्यावर. मग ती सुनबाई अशी तोंडाला पदर लावून हसायली, फिदी. ती सासू म्हणली का गाजती, चला म्हणले आरशा पुढं. आणि मग आरशा पुढं गेल्यावर त्या सासूबाईच्या लक्षात आलं हे सगळं काम कुणाचं आहे, त्या कृष्णाचंच आहे. यशोदेला सांगायला लागली, यशोदे आपण खातो दही दूध लोणी, हात पुशितो सुनेच्या मुखाला दोणी, आवरी आपुला काना, नासिल्या मुच्या सोना, नासिल्या आमुच्या सोना. अशा अनेक खोड्या कृष्ण परमात्म्याच्या. आणि त्या यशोदे पुढं सगळ्या खोड्या त्या गोपिकांनी उघड्या करून टाकल्या. सगळ्या खोड्या आता झाल्यावर का वेळ बी संपलेली आहे. आणि कृष्ण परमात्म्याला आता यशोदा माता म्हणायला लागली बास झालं कृष्णा म्हटले, आता हे सगळं गाव तुझ्या नावाने खडं फोडायला लागले. मी एखाद्या दिवशी ही गाव तुझ्या काहीतरी अंगलट आणि तू गावात जर थांबला का नाही तुझं काय खरं नाही. तू जा म्हणले हॉस्टेलला जाऊन तरी काय पोरं अभ्यास करते ती काय हो, काय सांगायचं आहे तुम्हाला. अहो तुम्हाला सांगतो घरी राहिलेली करणं ती हॉस्टेलवरती 2-3 पोरं राहत होती आणि ती तुम्हाला सांगतो त्यांचा 12वीचा निकाल होता. दुसऱ्या दिवशी एकाचे आई वडील भेटायला येणार होते आणि त्याला माहित होतं आपले 1-2 विषय जाणार आहेत. त्याने मित्राला सांगितलं, हाताळलं 10 रुपये दिले खर्चायला आणि सांगितलं हे बघ म्हटलं माझे आई वडील येतील उद्या भेटायला, माझे 1-2 विषय जाण्याची शक्यता आहे,
माझ्या आईवडिला पुढं माझ्या विषयाचं गुणगान गायचं नाही. एक काम करायचं, माझा जर एक विषय गेलेला असला का नाही, नुसतं जय हरी म्हणायचं. 2 जर विषय गेलेले असले तर म्हणायचं जय श्रीराम. 3 जर विषय गेलेले असले तर राम कृष्ण हरी असं म्हणायचं. जा म्हणला निकाल आणायला. ह्याचे आई वडील आले आणि तो निकाल घेऊन तिकडून आला. ह्यानं खुणवलं, कस काय काय झालं रे? ह्यानं सांगितलं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आत्मानंद महाराज की. एक विषय आलेला नव्हता महाराज, सगळे विषय गेलेले होते. असे पोरं हुशार आहेत. बाळूला विचारलं गुरुजींनी, अरे बाळू शाळेत काल नाही, गुरुवार शुक्रवार 2 दिवस शाळेतच आला नाही. बाळूनं सांगितलं, गुरुजी गुरुवारी मी शाळेत येऊ लागलो, पण माझ्या आईनं माझी पॅन्टच भिजू घातली आणि वाळायला टाकली. आता पॅन्ट वाळल, मग पॅन्ट वाळल, पॅन्ट काय वाळता वाळना. तिकडं शाळा सुटायला आणि इकडं पॅन्ट वाळायला गाठच पडली म्हणला. बरं जाऊ दे गुरुवारचं. शुक्रवारी का शाळेत आला नाही? शुक्रवारी मी शाळेत येत असताना तुमच्या घरासमोरून येऊ लागलो, मी पाहिलं तुमची सुद्धा पॅन्ट भिजवून वाळत घातलेली आहे. आणि मी विचार केला आज काय गुरुजीची पॅन्ट वाळत नाही, गुरुजी काय शाळेत येत नाही. अशी परिस्थिती महाराज. म्हणून करता शाळेत जायचं तर चांगल्या शाळेत जा. कोणती शाळा? खांद्यावरी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, कांबळी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये तार तसे धेणू सावळा जग जेठी, तारी तसे धेणू सावळा जग जेठी. राधे 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 मुकुंद मोरारे, हो राधे 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 मुकुंद मोरारे, हो राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. कृष्ण परमात्म्याने एवढ्या खोड्या केल्या की त्या खोड्यामुळं चोऱ्यामुळं देवाला वनात जावं लागलं. ऐका, कृष्ण परमात्म्याने चोऱ्या केलेले त्याचं एक उत्तर भागवतामध्ये असं आलेलं आहे. ह्या सगळ्या गोपाळांनी त्या गोपिकांनी देवाला शब्द दिला होता की आम्ही तुला विसरणार नाही. पण त्या गोपिका अवतार घेतला आणि दही दुधाच्या नादी लागल्या आणि देवाला विसरायला लागल्या. देवाने रोज जी गोपिका आपल्याला विसरलेली आहे का नाही, तिच्या घरी जायचं आणि सगळं दही दूध लोणी सांडून द्यायचं. ती गोपिका दिवसभर कृष्णाला शिव्या द्यायची, म्हणजे त्याला विसरतच नव्हती. म्हणून देवाला वाटायचं हरिणे माझे हरिणे चित्त भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. असा सगळ्या गोपिकांचा भाव. कृष्ण परमात्मा पुन्हा पुन्हा चोऱ्या करायची. शेवटचंच एक युक्तिवाद सांगू का? चोरी झालेलं ठिकाण पाहिलं का नाही, त्या गोपिकांनी लगेचच ओळखायचं ही चोरी कुणी केलेली आहे, कृष्णाने केलेली आहे. पाहती गवळणी तवती पालती दुधाणी. देवानं काय करायचं, नुसती चोरी करायची नाही, भांडी सगळी रिकामी करून अशी पालती घालून ठेवायची. छटाकभर सुद्धा दही दूध राहिलं नाही पाहिजे असं सगळं घरामध्ये सगळी भांडी पालती घालायची. आणि पालती घातलेली भांडी पाहिली, त्या गोपिकांनी ओळखायचं ही चोरी कुणी केलेली आहे, कृष्णानेच केलेली आहे. चोरी झालेलं ठिकाण पाहिलं की लक्षात येतं महाराज चोरी कुणी केलेली आहे. चोरी झालेलं ठिकाण, चोरी झालेल्या ठिकाणी जर बिडीचा कट्टा सापडला का नाही, चोर परभणीचा आहे म्हणायचं. तुम्हाला मी सांगतो, चोरी झालेल्या ठिकाणी जर सिगारेटचं पाकिट सापडलं का नाही, चोर पुण्याचा आहे असं म्हणायचं. चोरी झालेल्या ठिकाणी असा एवढा मोठा दारूचा खांबा सापडला का नाही, चोर मुंबईचा आहे असं म्हणायचं. चोरी झालेल्या ठिकाणी गायची आपण चुनापुडी सापडली का नाही, चोर सोलापूरचा आहे असं म्हणायचं. आणि चोरी झालेल्या ठिकाणी अशा सगळ्या महिलांची गर्दी आणि आमचे कलाकार मंडळी आमच्या विक्रम महाराजांचं नियोजन पाहिलं की समजायचा चोर इटकूरचाच आहे महाराज. इतकं सुंदर असं नियोजन, असं सुंदर सप्त्याचं नियोजन. इतकं तंत वेळेला महाराजांचे 10 तरी फोन असतात, कुठवर आलाव कुठवर आलाव कुठवर आलाव. काय करावं, आम्हाला येडाबाईनं रात्री धरून ठेवलं होतं त्या मठापाशी, त्या देवळापाशी. आम्ही त्या डोंगरातच गार डोंगराचे आणि मग ती माणसं कीर्तनाला आम्ही गेलो 10 वाजता. ती माणसं म्हणली कस काय उशीर झाला, आम्ही म्हणलं जरा डोंगरातली हवा घेत होता. अर्थात आता ती यात्रा चालू आहे, तिथं ट्रॅफिक जाम आहे सगळं, तिथे 1 तास लागते. म्हणून आम्ही आज लांबून फिरून दुसऱ्या रस्त्याने आलेलो आहे. सुंदर असं नियोजन महाराज, इतकं चांगलं नियोजन गेल्या 15 वर्षामध्ये आमचे आदरणीय परममित्र गुरुबंधू विक्रमजी महाराज जाधव या ठिकाणी सुंदर असं नियोजन प्रतिवर्षी करतात. महाराज देखणं नियोजन असते, तंत नियोजन असं करणारे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला मी खरं सांगतो, मातीतले
नेते बंगल्यात जातात, मातीतले नेते बंगल्यात जातात आणि मातीतल्या नेत्यांना, मातीतल्या लोकांना काय होतात, विसरून जातात. मातीतले नेते बंगल्यात जातात आणि मातीतल्या लोकांना विसरून जातात. पण आज आमचे विक्रम महाराज सगळ्या आळंदीमध्ये, आळंदीत परिचय जे आहेत, आळंदीत गेले, गाव सोडून आळंदीत राहिले, पण गावातल्या माणसांना विसरले नाहीत महाराज, गावातल्या लोकांना विसरले. त्यांचा आजही जिव्हाळा आहे, आजही प्रेम आहे महाराज. हे प्रेम खऱ्या अर्थाने महाराजांचं आहे. महाराजांनी एक संकल्पना मांडली की हे सगळं म्हटले, हे वैभव, इथली जागा वगैरे मंदिराला मिळाली तर किती चांगलं होईल. आज मी सांगतो महाराज तुम्हाला, सत्य संकल्पाचा दाता नारायण, एकच सांगतो तुम्हाला. अहो आज तुम्ही महादेवाची या ठिकाणी हनुमंतरायाची सेवा करताय का नाही, या गावाची सेवा करताय, हे सगळं गाव तुमच्या झोळीमध्ये हे मंदिरासाठी जागा टाकल्याशिवाय राहणारच नाही. तुम्हाला मी सांग, तुम्ही काय स्वतःसाठी मागताय का? अहो ज्यांचं जीवन स्वतःच्या स्वार्थासाठी असतं त्यांचं मरण कधी येतं कुणाला तपास लागत नाही, पण ज्यांचं जीवन समाजाच्या हितासाठी असतं, चंद्र सूर्य असेपर्यंत लोक त्यांना मरूच देत नाहीत, लक्षात ठेवा. त्यांना कायम आठवणीमध्ये ठेवतात. 750 वर्ष झाले माऊलीच्या सोहळ्याला गर्दी आहे, 400 वर्ष पाहता त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव झाला, तुकाराम महाराजांच्या सोहळ्याला गर्दी आहे. अहो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय म्हणा म्हटलं होतं का, तरी सुद्धा तुम्ही म्हटल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांनी आपलं जीवन समाजाच्या हितासाठी घालवलेलं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणून करता आमच्या एकच मी दान मागणार आहे तुमच्या माझ्या झोळीमध्ये. तुम्ही सगळं काही करता, प्रपंच करता, सगळं काही करता, चांगला गोड प्रपंच करा, परमार्थ करा, पण आमच्या विक्रम महाराजाला कधी नाराज करू नका, हे मी तुम्हाला सांगतो. एवढंच फक्त जीवनामध्ये पथ्य पाळा. कारण मी 10-15 वर्षापासून महाराजांकडे पाहतो, त्यांचं काम हे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर गावाचं नाव उंच करण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, गावाचं नाव मोठं व्हावं. आणि म्हणून तुम्हाला एकच दान मागतो, एवढंच दान तुम्ही फक्त आमच्या झोळीमध्ये टाका, आमच्या महाराजांच्या मार्गदर्शनाला मान द्या. त्यांनी जर एखादी मागणी केली असेल ना, ती मागणी त्यांच्या स्वतःसाठी नाही, गावाच्या हितासाठी आहे, भल्यासाठी आहे. त्यांचे लाड पुरवा. एक लक्षात ठेवा, आपल्याला देव तर कधी दिसला नाही, संतांच्या शरणागतीमध्ये जायचं तर संत आपल्याला ओळखू येत नाही, पण एक लक्षात ठेवा, आपल्या जीवासाठी देव आणि संत आमचे विक्रम महाराजच आहेत. त्यांचेच लाड पुरवा, त्यांच्यासाठी सर्व काही करा, एवढीच तुमच्या चरणावरती प्रार्थना करतो. देव त्या वनामध्ये गेले, खेळ खेळले, वेगवेगळे गोपाळ म्हटले आता बाद झालं देवा, खांदी भार पोटी हो, काय खेळा याचे सुख. कमळाच्या आकाराप्रमाणे बसवलं आणि सांगितलं, का रे म्हणले, माझी जशी आहे तशी शिदोरी आणा. माझी जशी म्हणजे मी मायारूपी उपाधी टाकतो, केवळ रूपाने येतो, तुम्ही अविद्यारूपी उपाधी टाका किंवा कुटस्थ रूपाने या. सगळं त्या ठिकाणी दही भाताचा काला केला, जीवशिवाक्याचा काला केला. शुकाचार्याने त्याचं वर्णन केले. हात जोडा, हात जोडा, मी श्लोक म्हणणार आहे, पुंडलिक वरधारीचा गजर करायचा आहे. तीव्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पालो मसरण कवलम तत्फलान्यांगुलिषु तिष्ठन मध्ये सोपरी सुरतो हासैन्यर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भोगबाल केली. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर राजमाऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 हो तुकाराम 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 हो तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरे विठ्ठल जय हरी विठ्ठल. हो विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बाबा त्याला स्पर्श करा, विठ्ठल जय जय विठ्ठल विना लावा, विना लावा, विना लावा. हा कंठी धरेला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. काला वाटो एकमेका वैष्णव
का संभ्रमा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरकाडी काला वाटो एकमेकावी का संभ्रमा चिंकेला वेले दोरे होतो तिघाचे वरी कोठे वारे दोही कडे मुख सरोटी वाहती त्या धारा रे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोही कडे मुख बजारोटी कडे तुका म्हणे हाती टोका दिपवून देखा तुम्ही वारे दोही कडे मुख बजारोटी कडे हा बोलिलेले पुरवे देवा कोणी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला देकारणी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही का म्हणे ज्ञानेश्वराला कमाया महाराज महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा हा झाले समाधान तुमचे केले चरण आता उठा सुरवाडी कापणे ते सापडले